5 4 3 2 1 लेट्स प्ले आमदार ट्रॉफी 2026. व्हेरी फर्स्ट बॉल. पहिला बॉल मागे टाकलाय. व्हाईट बॉलने सुरुवात. मोठे वेनगाव स्पर्धेची व्हाईट बॉलने सुरुवात करतो जानमान क्रिकेट संघ वरईचा हा बॉलर. सूरज चव्हाणने जर का 50 मारली, अजय केलटकर यांच्याकडून रोख रक्कम 5000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. सूरज चव्हाण आता तो कारनामा करेल का? आमदार ट्रॉफी मध्ये पहिली 50 पहिल्या मॅच मध्ये करेल का? सूरजच्या बॅटमधून स्ट्रोक आलाय ऑन साइडला. खेळाडू तैनात आहे. हाताला लागून चाललाय चेंडू. सीमा पार. पहिला आमदार ट्रॉफीचा दमदार चौकार सूरज चव्हाणच्या बॅटमधून. सुरुवात करतोय सूरज चव्हाण. दुसरा बॉल समोर ठेवला होता. पंचांकडे व्हाईटची डिमांड. वा ऍक्शन ऍक्शन अंपायर माधव विठ्ठल ठाकरे सर, पार्वती क्रिएशन, MR क्रिकेट पॅनल, 9 नंबर सरकार. माधव ठाकरे सरांची जबरदस्त ऍक्शन. व्हाईटची एकदा ऍड होईल. बॅटला स्पर्श होता. मागे विकेट किपरने कॅच ड्रॉप केली. चाललाय चेंडू लॉंग स्टॉपला चौकार. पहिली मिस्टेक मिळतीये बाउंड्री. आलाय दुसरा चौकार. त्यांच्याकडून रोख रक्कम 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. सूरज चव्हाणच्या 50. महालक्ष्मी वेनगावचा फलंदाज सूरज चव्हाणच्या बॅटमधून. परत एकदा सूरजच्या बॅटमधून स्ट्रोक. टर्न घेतलाय चेंडूने. चाललाय चेंडू सीमा पार. आणखीन एक दमदार चौकार. आणि या दरम्यान आपण पाहतोय आमदार ट्रॉफी मध्ये सौरभ शेठ बोराडे आणि त्याचबरोबर प्रसाद शेठ पाळकर यांचं देखील आगमन होतं. मी विनंती करेल सौरभ बोराडे दादा आणि प्रसाद शेठ पाळकर आपल्या आमदार चषक 2026 मध्ये सहर्ष सहर्ष स्वागत. भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा. सूरज चव्हाणने जर का सिक्सर मारला तर भाई गायकर साहेबांकडून देखील 1000. फुल टॉस बॅटवर ऑन साइडला सूरजच्या बॅटमधून आलाय. एका टप्प्याने चाललाय चेंडू सीमा पार. 4 कडक चौकार आणि एक षटकार मारलाय. आधी देखील तो षटकार मारला. भाई गायकर साहेबांच्या वतीने 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. काय धावा संख्या आहे? 24 धावा ऑन बोर्ड लागल्यात महालक्ष्मी वेनगाव संघाच्या. पहिली पॉवर प्लेची ओव्हर आणि पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये इतकी तुफान बॅटिंग करतोय तो महालक्ष्मी वेनगावचा फलंदाज सूरज चव्हाण. नामी काफी आहे. विकेट घ्यावी लागेल या फलंदाजाची. परत एकदा सूरजच्या बॅटमधून ऑन साइडला स्ट्रोक आलाय. काऊक फेसवरून अजय पुढे आला. बॉल हातात आहे. एक सिंगल रन आणि एका सिंगल रनने पहिल्या ओव्हरचा खेळ इथून झालाय समाप्त. पहिल्या ओव्हर मध्ये महालक्ष्मी वेनगावची धावा संख्या आहे स्कोर कार्ड वरती 25. आदरणीय सौरभ बोराडे दादा आणि त्याचबरोबर प्रसाद पाळकर दादा वेनगाव संघाचे कट्टर समर्थक. आणि मी विनंती करेल प्रसाद दादा सौरभ दादा आपण मंचावरती आसनस्थ व्हा. पहिल्या ओव्हर मध्ये धावा आल्यात त्या 25. 4 चौकार, 1 षटकार, 2 वाईड आणि 1 सिंगल अशा 25 धावा पहिल्या ओव्हर मध्ये आलेल्या आहेत. जानमान क्रिकेट संघ वरई या टीम कॅश प्राइज जर कोणत्याही बॉलरने विकेट घेतली तर प्रशांत दादा झांजे यांच्याकडून 1000. सर्व पाहुण्यांचं 2 ओव्हर. चला लवकर जास्त वेळ घेऊ नका अजिबात. आपण बरोबर 5 मिनिटात पहिली ओव्हर समाप्त झालेली आहे. सूरज चव्हाण पहिल्या ओव्हर मध्ये बरसलाय. पॉवर प्ले मध्ये इतक्या तुफानी बॅटिंग केली सूरज चव्हाणने आणि स्ट्राईकही स्वतःकडे ठेवली आहे. म्हणजे जे कॅश प्राइज आहे 5000 रुपयाचं सूरज चव्हाणच्या 50 साठी, ते कॅश प्राइज सूरज चव्हाण कमावणार का? संधी फार मोठी आहे. पहिल्या ओव्हर मध्ये 25 आल्या. चला टाइम अजिबात घेऊ नका. जानमान वरई 20 मिनिटे 4 ओव्हर कंप्लीट झाल्याच पाहिजेत. या अनुषंगाने तुम्हाला बॉलिंग करायची आहे.
ऑन साइडला सूरजचा शॉट आणि इथून प्रयत्न होते योगेशचे, अफलातून प्रयत्न होते, एफर्ट्स भरपूर होते, कॅच इथून हातात आले नाही. तोपर्यंत धावा मिळाल्या 2. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली. 27 धावा ऑन बोर्ड आहेत. सूरज चव्हाण वन साइड बॅटिंग करतोय. एकट्याने 7 बॉल मध्ये धावा केल्या सूरज चव्हाणने 25. प्रत्येक विकेटसाठी सौरभ बोराडे यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. क्या बात आहे सौरभ बोराडे दादा यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी ते कॅश प्राइज आहे. षटकार हॅट्रिकसाठी 1000 आहेत सौरभ शेठ यांच्याकडून. सूरजच्या बॅटला ब्रश झालाय, चेंडू मागे चाललाय, 1 रन मिळेल. एका धाव्याने स्कोर पोहोचलाय तो 28. सूरजने एकट्याने 26 धावा केल्यात. 8 चेंडूमध्ये एकटा बॅटिंग करतो सूरज चव्हाण. 26, 2 वाईट अशा 28 आहेत. प्रथमेश कडवदादा आणि दीपक कडवदादा यांचंही आगमन होत आहे. प्रथमेश दादा आणि दीपक दादा आमदार ट्रॉफी मध्ये आपलं सहर्ष स्वागत. आपणही स्टेजवरती येऊन आसनस्थ व्हा. या वेळेस देखील स्ट्रोक आलाय, 1 सिंगल रन इथून मिळेल. षटकार हॅट्रिक जर का वेनगावच्या कोणत्याही फलंदाजाने लगावली, अतुलदादा केलटकर यांच्याकडून 1000 आणि षटकार हॅट्रिक आणि चौकार हॅट्रिक जर कोणत्याही बॅटरने लगावली तर वैभवदादा बोराडे आणि विकेट हॅट्रिक जरी लगावली तरी 2500. दोन्ही टीमला भरपूर कॅश प्राइज आहे. सूरजच्या बॅटमधून आज स्ट्रोक. या ओव्हरमध्ये मात्र ती बॅट शांत राहिली महालक्ष्मी वेनगाव संघाच्या फलंदाजांची. सिंगलने जानमान वरही कमबॅक करतीये. जानमान वरही कमबॅक करतीये. प्रथमेश दादा आपण मंचावरती आसनस्थ व्हा. खरं तर प्रशांत दादा स्टेजच्या खाली उतरले आणि बॉलिंग मात्र चांगल्या पद्धतीने आता होतीये. वाह, चांगला बॉल टाकलाय. आणखीन एक जबरदस्त बॉल. दीपक भाऊंना मी विनंती करेल, दीपक भाऊ आपण मंचावरती आसनस्थ व्हा. विकेट हॅट्रिक जर का कोणत्याही बॉलरने लगावली तर प्रथमेश कडव यांच्याकडून देखील रोख रक्कम 1000. कॅश प्राइज भरपूर आहे या मॅच मध्ये. बॉलर बॉलिंग ट्रॅक वरती संचित आहे. शेवटचा बॉल. विजयच्या बॅटमधून स्ट्रोक आलाय. ऑन साइडला परत एकदा अजयचे प्रयत्न आहेत. 1 रन 2 ओव्हरचा खेळीतून संपलाय. स्कोर कार्ड वरती धावसंख्या आपण बघू शकाल 31. 2 ओव्हर मध्ये स्कोर कार्ड वरती धावा झालेले आहेत 31. आणि पाहुण्यांचा सन्मान या मंचावरती केला जाईल आमदार ट्रॉफी मध्ये. राणा प्रताप क्रिकेट संघ व शिवसेना शाखा मोठे वेनगाव यांच्या वतीने आयोजित ही भव्य दिव्य स्पर्धा. 2 ओव्हर समाप्त झालेले आहेत. 31 धावा आहेत. चला टाइम अजिबात घेऊ नका. बरोबर 10 मिनिटात जानमान वरईने 2 ओव्हर टाकलेले आहेत आणि पाहुण्यांचा सन्मान या मंचावरती आपण करत आहोत. तर सर्वप्रथम आपण आमदार चषक 2026 मध्ये भाई गायकर साहेबांचा सन्मान, उपजिल्हा प्रमुख सन्माननीय भाईजी गायकर साहेबांचा सन्मान या ठिकाणी आपण करतो. मी विनंती करेल आयोजकांना की आपल्या शुभ हस्ते रुपेश चव्हाण दादा आपल्या शुभ हस्ते आपण भाईजी गायकर साहेबांचा सन्मान करावा. आणि त्याचबरोबर सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये कर्जत तालुक्यातील शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख आदरणीय डॅशिंग धडाडीचं नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते आदरणीय भाईजी गायकर साहेबांचा सन्मान रुपेशदादा चव्हाण यांच्या शुभास्ते आपण करत आहोत. अत्यंत मानाने सन्मानाने भाई गायकर साहेबांचा सन्मान आपण या मुख्य मंचावरती करत आहोत. थँक्यू सो मच. भाई गायकर साहेबांचं देखील फार मोठं योगदान आमदार चषक 2026 या क्रीडा स्पर्धेसाठी आणि भाईंना या ठिकाणी आपण सन्मानित करतोय. मनपूर्वक सहर्ष स्वागत. त्यानंतर या क्रीडा स्पर्धेमध्ये आपण आदरणीय सुभाषजी गवळे साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. माजी समाज कल्याण सभापती सुभाषजी गवळे साहेब यांचा सन्मान.
एका बाजूला मॅच सुरू आहे, प्रेक्षकांची दिलगिरी आम्ही व्यक्त करतोय. माजी समाज कल्याण सभापती सुभाषजी गवळे साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. आयोजकांच्या वतीने रुपेशदादा चव्हाण यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करत आहोत. वाह, फटका भारी आहे, ऑन साइडला चालला चेंडू, सीमा पार, कडक शॉट होता. आमदार ट्रॉफीची दमदार सुरुवात केली महालक्ष्मी वेनगावने. धावांचा रथीबीते रचत असताना भाई गायकर साहेबांच्या चेहऱ्यावरती ही स्माइल आणि कडक बॅटिंग चालू आहे, ती मात्र सूरज चव्हाण आणि त्याच्या साथीला असणारा विजय या बॅटरची. खतरनाक बॅटिंग करतोय विजय. सूरज चव्हाणने आधी हल्लाबोल केला आणि आता त्यांच्या सोबतीला विजय देखील बॅटिंग करतोय. परत एकदा लोअर फुल टॉसचा प्रयत्न, ऑन साइडला बॉल, लॉंग ऑन मध्ये खेळाडू आहे, फक्त मिळेल ती सिंगल. या सिंगलने टीम महालक्ष्मी वेनगावचा स्कोर. आता जो षटकार आला त्या षटकारासाठी देखील भाईजी गायकर साहेबांकडून, उपजिल्हा प्रमुख भाईजी गायकर साहेबांकडून 1000, प्रत्येक षटकाराला वेनगाव संघासाठी भाई गायकर साहेबांकडून 1000 आहेत. भाईंच्या मनातले ते षटकार मात्र येतात प्रत्येक ओव्हर मध्ये. परत एकदा प्रयत्न आहे. सूरज चव्हाणचा हा स्ट्रोक उंच होता, बॉल हवेत होता, तोपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचले नाहीत. आता फील्ड होईल तोपर्यंत धावा मिळतील त्या 2. या 2 धावांनी टीमची टोटल आपण पाहतोय. स्कोरर मित्र खूप छान काम करतायत. 42 धावा ऑन बोर्ड आहेत. षटक क्रमांक 3 इथे सुरू आहे आणि महालक्ष्मी वेणगाव संघाने धावा संख्येचा डोंगर उभारलाय. 3रं षटक सुरू असताना स्कोर आहे तो मात्र 42. भरपूर कॅश प्राइज आहे बॉलरसाठी, बॅटरसाठी. आणि आता तो कारनामा सूरज करेल का, 50 मारेल का बघायचं. सूरजच्या बॅटमधून स्ट्रोक डीप स्क्वेअर लेग मध्ये, फक्त सिग्नल आहे. 43 धावा. एक चांगली पार्टनरशिप कशी असावी याचं उत्तम उदाहरण दाखवलं सूरज चव्हाण आणि विजयने. 3 ओव्हर समाप्त झाल्या. 3 ओव्हर मध्ये धावा संख्या ती मात्र 43. आणि आता आपण 3 ओव्हर मध्ये ड्रिंक्स बॅग्स, पाण्याची बॉटल घेऊन आपण जा आणि ड्रिंक्स बॅग्स मध्ये आपण पाहुण्यांचा सन्मान या ठिकाणी करणार आहोत. बऱ्याच मोठ्या प्रमाणात आमदार ट्रॉफी मध्ये पाहुण्यांचं आगमन. सन्माननीय आशाताई पाळकर यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करेल आशाताई आपण या ठिकाणी यावा आणि आयोजकांना मी विनंती करेल की सन्माननीय आशाताई पालकर यांचा सन्मान आपण या ठिकाणी करावा. खरं तर यावर्षी भारतीय महिला क्रिकेट संघाने देखील विश्वचषक जिंकला 2025 मध्ये आणि जागतिक क्रिकेटमध्ये महिलांनी देखील आपलं अधिराज्य गाजवलं क्रिकेटवरती. आणि या क्रीडा स्पर्धेला सन्माननीय आशाताई पाळकर यांचा सन्मान. मनपूर्वक सहर्ष स्वागत आशाताई पाळकर यांचं. आणि त्यांचाही सन्मान या मुख्य मंचावरती आपण पाहतात. भव्य दिव्य आमदार ट्रॉफीची ही स्पर्धा. आशाताई पालकर यांचं सहर्ष स्वागत. त्यानंतर यशस्वी उद्योजक आणि कर्जत प्रीमियर लीगचे खरं तर यावर्षीचे देखील आयोजक आदरणीय प्रशांतदादा झांजे यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करेल अभिषेकजी गायकर साहेबांना की आपल्या शुभ हस्ते आपण प्रशांतदादा झांजे यांचा सन्मान या ठिकाणी करावा. KPL तालुक्याच्या स्पर्धेला एक वेगळं स्वरूप देणारं हे व्यक्तिमत्व आणि कर्जत टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अभिषेकजी गायकर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण प्रशांतदादा झांजे यांचा सन्मान. 3 ओव्हरमध्ये 43 धावा झाल्या. ड्रिंक्स ब्रेक लवकर कंप्लीट करा आणि मॅचसाठी रेडी व्हा. आदरणीय प्रशांतदादा झांजे यांचा सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. त्यानंतर मी प्रथमेश कडवदादा, दीपक कडवदादा आपणास विनंती करेल आयोजकांच्या वतीने आपण मंचावरती असणं सवा. त्यानंतर मयूरदादा शिंदे यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. यशस्वी उद्योजक आणि मयूर कार्स. आपण नेहमी पाहतो प्रत्येकाचं स्वप्न असतं 4 व्हीलर घेण्याचं आणि ते प्रत्येकाचं स्वप्न करतं. ज्यांच्या मयूर कार्स म्हणून कित्येक कार्स खरेदी केल्या जातात ते नेरळच्या आदरणीय मयूरदादा शिंदे यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. मयूरदादा आपलं सहर्ष स्वागत, मनपूर्वक सहर्ष स्वागत. मयूरदादा शिंदे एक उद्योजक, मयूर कार्सचे ओनर आहेत आणि त्यांचाही सन्मान आपण करतोय. त्यानंतर सन्माननीय संदीपजी मोरे साहेबांचा सन्मान. त्यानंतर संदीपजी मोरे साहेबांचा सन्मान या मुख्य मंचावरती केला जाईल. 3 ओव्हरमध्ये 43 धावा आहेत टीम महालक्ष्मी वेनगावच्या. संदीपजी मोरे साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. अतिथी देवो भव, प्रत्येक पाहुण्यांचा सन्मान आपण अत्यंत आदरपूर्वक सन्मानपूर्वक करत आहोत. त्यानंतर गोपीनाथ शेठ बोराडे
शाखा प्रमुख सन्माननीय गोपीनाथ शेठ बोराडे यांचाही सन्मान या मंचावरती केला जाईल। त्यानंतर उत्तम सोनावणे साहेबांचा सन्मान सन्माननीय माजी उपसरपंच उत्तमजी सोनावणे यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल। त्यानंतर दयानंदजी केळटकर साहेबांचाही सन्मान, संभाजी चौधरी साहेबांचाही सन्मान, दत्तात्रय कुडेकर साहेबांचाही सन्मान या ठिकाणी केला जाईल। सर्वांनी आपण या सर्व पाहुण्यांना अत्यंत मानाने सन्मानित करू आपण। चौथ्या ओव्हरला सुरुवात, पहिलाच बॉल, फिल्डिंग खराब झाली, बॉल चालला बाउंड्री लाईन पार, सूरज चव्हाणच्या बॅटमधून आला हा चौकार। महालक्ष्मी बेनगावचा स्कोर पोहोचलाय 47 आणि या दरम्यान पाहुण्यांचा सन्मान एका बाजूला चालू आहे। आदरणीय अतुल केलटकर दादा यांचा देखील सन्मानित होईल। अतुल दादा आपणही या। त्यानंतर तुषार अंग्रे दादा आपणही मंचावरती या। भव्य दिव्य स्पर्धा, दयानंद केलटकर दादा, दत्तात्रय कुडेकर दादा, संभाजी चौधरी साहेब सर्वांचा सन्मान होतोय। एक बॉल 47, सूरज चव्हाण ती 50 मारणार का? 50च्या दिशेने वाटचाल करतो सूरज चव्हाण। बॉलरचा हा चेंडू, जोरदार अपील, अंपायर तटस्थ आहेत, सूरज चव्हाण सेफ आहे। स्कोर पोहोचलाय टीमचा 47 48 आणि सूरज चव्हाण दमदार बॅटिंग करतोय। 34 धावांवर नॉट आउट आहे सूरज चव्हाण। पुढे आला होता सूरज, विकेट किपरने स्टंप वरती चेंडू लावला नाही, सेफ आहे। पंचांनी घोषित केला व्हाईट बॉल। सूरज चव्हाणला 50 साठी फक्त 16 धावांची गरज आहे। सूरज चव्हाण पहिली 50 आमदार ट्रॉफीची दमदार स्पर्धा, मजा येईल। सूरजने जर का 50 मारली तर 5000 रुपयाचा कॅश प्राइज आहे अजय केलटकर यांच्याकडून। सूरज चव्हाण अवघ्या 16 धावांच्या अंतरावरती। समोर होता चेंडू, पुन्हा वाईट चेंडू टाकलाय बॉलरने, बॅक टू बॅक वाईट, 50 धावा कंप्लीट झाल्यात। टाळ्या होऊन जाऊ द्या महालक्ष्मी बेनगाव संघाने पहिल्याच मॅच मध्ये 50 धावांचा पल्ला गाठलाय। कर्जत टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय सन्माननीय सरपंच अभिषेकजी गायकर साहेबांचा देखील सन्मान या मंचकावरती केला जाईल। आणि ज्या गावाचं क्रिकेट इतकं प्रतिभावान आहे, तर महालक्ष्मी बेनगावचा सूरज चव्हाण पुन्हा जोरदार अपील, सातत्याने दबाव तंत्राचा वापर, प्रेशर बनवण्याचा प्रयत्न करतायत जानमन वरईचे हे बॉलर। प्रशांतदादा झांजे यांच्या वतीने विकेट राठीसाठी 1000 आहेत। प्रथमेश कडव यांच्याकडून देखील विकेट राठीसाठी 1000 आहेत। आणि विकेट हॅट्रिक पेक्षा अंपायर्स रिव्ह्यू बॉलिंग करणाऱ्या टीमने व्हाईट साठी रेफर केलं, तिसऱ्या पंचा इथून चेक करतायत। व्हाईट बॉल साठी बॅटिंग टीमने तुषार अंग्रे यांनाही मी विनंती करेल, तुषार दादा आपणही मंचावरती या। त्याचबरोबर सन्माननीय शाखा प्रमुख केतन लाड साहेबांना विनंती करेल आणि त्याचबरोबर अजय दादा केलटकर, अजय दादा आपणही या मंचावर। निर्णय तिसऱ्या पंचांचा फेअर डिलिव्हरी, तिसऱ्या पंचाचा निर्णय आला फेअर डिलिव्हरी। रिव्ह्यू इथून गमावलेला आहे। 3 बॉल बाकी आहेत, ओव्हर नंबर 4 सुरू आहे। टीमची टोटल 50। खतरनाक बॅटिंग आहे महालक्ष्मी बेनगावची। व्हाईट बॉल टाकला, 51 धावा। आदरणीय आकाश पाळकर यांचं देखील आगमन होतं। आकाश दादा आपणही या मंचावरती येऊन आसनस्थ व्हा। 51 धावा, चौथी ओव्हर सुरू आहे, अजूनही 3 बॉल बाकी आहेत। प्रत्येक षटकारासाठी उपजिल्हा प्रमुख आदरणीय भाई गायकर साहेबांकडून 1000 आहेत। खतरनाक बॉलिंग चालू आहे, या ओव्हर मध्ये थोडं शांत ठेवण्याचा प्रयत्न आहे। सूरजच्या बॅटमधून स्ट्रोक उंच मारलाय आणि कॅच ड्रॉप, जीवनदान सूरज चव्हाणला। धावा मिळतील 2, 53 धावा। सूरज चव्हाण आता नॉट आउट। सूरज चव्हाणची धावसंख्या 2 धावांनी वाढली, स्कोर पोहोचलाय 53 आणि सूरज चव्हाणची धावसंख्या ती मात्र 36। 14 धावांची गरज आहे। जर का सूरज चव्हाणने 50 मारली, अजय शेठ केलटकर यांच्याकडून 5000, भाई गायकर साहेबांकडून कदाचित 10000 येतील।
36 झालेले आहेत. वैयक्तिक 36 सूरज चव्हाणच्या आणि टीमची टोटल 53. सूरजच्या बॅटमधून ऑन साइडला लॉफ्टेड शॉट लॉंग ऑनच्या डोक्यावरून मारला सूरज चव्हाणने षटकार. टीमची टोटल 59. वैयक्तिक नॉट आउट सूरज चव्हाण बॅटिंग करतो 42 या धावसंख्येवरती. अजय शेठ केळटकर 5,000 रुपयाचा कॅश प्राइज त्यांनी जमा केलेला आहे कारण त्यांना विश्वास होता की सूरज चव्हाण ती 50 मारेल. आता त्या 50च्या दिशेने खतरनाक बॅटिंग. सूरज चव्हाण आज चमकलाय. 5 नंबरची जर्सी राहुल द्रविडची नेहमी आठवण होते आणि होम ग्राउंड वरती खरं तर आपल्या प्रेक्षकांना नाराज न करता सूरज चव्हाणने खरं तर ती विध्वंस केली दाखवलेली. पण जहानमान वरई हा स्कोर किती आटोक्यात आणेल. मयूरदादा शिंदे प्रशांतदादा झांजे बघतात की जहानमान वरई हा स्कोर किती आटोक्यात आणेल कारण जहानमान वरई संघाने देखील नाईट टुर्नामेंट जिंकलेले आहेत. मागील या वर्षीच्या सीझनमध्ये खरं तर ट्रॉफीसाठी संघर्ष करतायत पण मागच्या 2-3 वर्षांचा जर आपण जहानमान वरईचा रेकॉर्ड पाहिला नाईट टुर्नामेंट फायनल खेळलं होतं भक्ताची वाडी इथे धोत्रेकरांची जी स्पर्धा होती तिथे म्हणजे बऱ्याचशा संघांना पराभवाचा धक्का देणारा जहानमान वरई हा संघ आहे. आता 36 मधून सिक्सर आला 42 नॉट आउट आहे सूरज चव्हाण. सूरजच्या बॅटमधून परत एकदा ताकद झोकली आहे मारला षटकार. या षटकारासाठी देखील उपजिल्हा प्रमुख भाई गायकर साहेबांकडून 1000. नॉट आउट सूरज चव्हाण 48 रन्स वरती पोहोचलाय आणि ओव्हर नंबर 4 चा खेळ इथून संपलाय. आमचे स्कोरर आम्हाला इन्फॉर्म करतायत की 4 ओव्हर मध्ये टीमची धावसंख्या आहे टोटल 65. 4 ओव्हर 65 धावा. नॉट आउट सूरज चव्हाण पोहोचलाय 48. आता ओव्हर समाप्त झाले. चला लगेच ओव्हरला सुरुवात करा. तत्पूर्वी आदरणीय सन्माननीय तालुका संघटक वैभव बोराडे दादांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. वैभव दादा आपण या आयोजकांच्या वतीने आणि त्याचबरोबर सन्माननीय दत्तात्रय यादव साहेब आपणही मंचावरती या. सर्वांना विनंती करतो अत्यंत मानाने आपण या मंचावरती या. सूरज चव्हाणच्या 50 कडे सगळ्यांचं लक्ष आहे. मनोज सावंत साहेबांचे आगमन होते आमदार ट्रॉफी मध्ये कट केलंय. आदरणीय एकनाथजी कोतेकर साहेबांचे आगमन. साहेब आपण मंचावरती आसन सवा. ही ओव्हर संपली की सगळ्या पाहुण्यांचा सन्मान आपण करू. 1 रन आलेली आहे. स्कोर कार्ड वरती 66 धावा आहेत आणि सगळ्यांचं लक्ष 48 धावांवरती नॉट आउट आहे सूरज चव्हाण. 50च्या दिशेने वाटचाल आहे. 2 धावांची गरज आहे 50 साठी. सूरज चव्हाण ऑन स्ट्राइक. सूरज चव्हाणच्या बॅटला स्पर्श झालाय. मागे चालला चेंडू. पहिली रन कंप्लीट. दुसऱ्या रन साठी धावतात. बघायचं सूरज चव्हाण ही रन कंप्लीट करेल का. टाळ होऊन जाऊ द्या. सूरज चव्हाण 18 बॉल मध्ये 50 मारलेली आहे. महालक्ष्मी वेनगावचा होम ग्राउंड वरती महालक्ष्मी वेनगावचा हा सुपरस्टार सूरज चव्हाण. सूरज एकदा बॅट वर करा. प्रेक्षकांचा आणि मान्यवरांचा अभिवादन आपण स्वीकारा. गुड बॅटिंग. 18 बॉल 50 धावा 3 सिक्सर 5 चौकार आणि अजय केलटकर यांच्याकडून रोख रक्कम 5000. अमाऊंट क्रेडिटेड टू सूरज चव्हाण 5000. खतरनाक बॅटिंग. अजूनही 4 बॉल बाकी आहेत या इनिंगचे. बॉलर्स तयार. 5000 क्रेडिट झाले. नो बॉल आणखीन एक चान्स फ्री हिट असेल. स्कोर या नो बॉलने पोहोचलाय तो मात्र 69. श्रीराम साळोख संघाचे कॅप्टन आपण पुढील मॅचच्या टॉस साठी रिपोर्टिंग करा. श्रीराम साळोख संघाचे कॅप्टन आपण पुढील मॅचच्या टॉस साठी रिपोर्टिंग करा. आणि सूरज चव्हाण साठी तालुका संघटक वैभव शेठ बोराडे यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज आलेले. फार मोठं कॅश प्राइज. सूरजच्या बॅटमधून स्ट्रोक आलाय. ऑन साइडला चेंडू अलॉंग द कार्पेट चालाय. फिल्डर बॉल पर्यंत पोहोचलाय. बॉल त्याने कव्हर केला. फेक करतोय सूरज. स्ट्रायकर एंडला इथून फसलाय. फलंदाज आउट. 50 नंतर स्ट्राइक घेण्याच्या नादामध्ये सूरज चव्हाण आउट. पण टाळ होऊन जाऊ द्या. 19 बॉल मध्ये 51 धावांची इनिंग साकारून वेनगावचा हा सुपरस्टार सूरज चव्हाण इथून मात्र बॅक टू द डग आउट होत असताना फलंदाज आउट.
मध्ये आतापर्यंत आपण पाहिलं तर षटकार जर पाहिले 4 षटकार मारलेत, 4 षटकार आतापर्यंत मारलेले आहेत. 70 धावा, शेवटचे 3 बॉल बाकी आहेत. वाह, आल्या फटका लॉंग ऑफ पार करून चाललाय चेंडू सीमा पार. विजयच्या बॅटमधून हा चौकार. 74 धावा आतापर्यंत उभारल्यात महालक्ष्मी वेणगावने. रुपेशच्या बॅटमधून माफी असावी आणि सौरभ शेठ बोराडे टीमला सपोर्ट करतायत. प्रशांतदादा झांजे टीमला गाईड करतायत. पण संघाला हा स्कोर इथून आटोक्यात आणायचा होता, पण सूरज चव्हाणने 20 चेंडू 51 धावा जी 50 मारली. अजय केलटकर यांच्याकडून 5000, म्हणजे अमिताभ बच्चन जेव्हा केबीसी मध्ये अमाऊंट क्रेडिट करतात, जेव्हा जितका आनंद होत नसणार, तेव्हा आज अजय केलटकर यांच्या 5000ने सूरज चव्हाणच्या खात्यात आणि 1000 तालुका संघटक वैभव शेठ बोराडे यांच्याकडून आणि उपजिल्हा प्रमुख भाईजी गायकर साहेबांकडून प्रत्येक सिक्सरला 1000. भाईंचा कॅश प्राइजच जबरदस्त आहे. पुढे ठेवण्याचा प्रयत्न होता भास्करचा. वाईट बॉल. इन ऍक्शन अंपायर श्रीराम 11 साळोख संघाचे कॅप्टन उपस्थित झाले. केळवलीचे कर्णधार आपण या. आदरणीय उद्योजक तन्वीर शेठ जमादार यांचं देखील आगमन होत आहे. तन्वीर शेठ आपणही स्टेजवरती येऊन आसनस्थ व्हा. 75 धावा, शेवटचे बॉल बाकी 2 आणि नो बॉल इथून दिलाय. आमचे जे डान्सर अंपायर आहेत माधव शेठ ठाकरे यांच्यासाठी भाईजी गायकर साहेबांकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. चला रिव्ह्यू. फिल्डिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतला. तिसरे अंपायर इथून चेक करतील, कारण क्रिकेटमध्ये येस अंपायर डिसिजन विल बी फायनल. 76 धावा. बाप बेटाची क्रिकेटमध्ये अंपायरिंगची जोडीमध्ये माधव ठाकरे आणि त्यांचे सुपुत्र राज ठाकरे, दोन्ही बाप बेटे अंपायरच्या भूमिकेत आहेत. 9 नंबरचं सरकार. उपजिल्हा प्रमुख बघा, ऍक्शन बघा, एनर्जी बघा. जसं डीजे वाजेल ना तसा आमच्या माधव ठाकरे सरांचा डान्स जबरदस्त होईल. ही संधी आपण देऊ. वा, सगळी पाखरं उडाली. एक बॉलरही थांबलाय स्कोर कार्डवरती. धावा 76. खतरनाक आहे. इतक्या म्हणजे 45 प्लस एज आहे, ज्याच्यामध्ये कदाचित इतकी एनर्जी आहे माधव ठाकरे सरांची. जागेवरून मारलाय. समोर लॉंग ऑफ, हाताला लागून चाललाय चेंडू सीमा पार. सिक्सर. महालक्ष्मी बेनगावचा स्कोर या सिक्सरने पोहोचलाय. 76 आधी होत्या. हा 6 जर का ऍड झाला तर धावा होतील त्या 82. 82 धावा. महालक्ष्मी वेणगाव घरच्या मैदानावरती काय तुफान बॅटिंग करतोय. अंकुश वाघमारे यांचे सुपुत्र आहेत जे बॅटिंग करत आहेत. काय जबरदस्त प्लेअर होते अंकुश वाघमारे. 82 धावा. महालक्ष्मी वेणगाव पहिली बॅटिंग इथून समाप्त झाली. 83 धावांचं टार्गेट दिलंय जहानमान वरई संघाला. केळवली संघाचे कर्णधार या एक गाणं होऊन जाऊ द्या. आमच्या माधव ठाकरे सरांचा एक डान्स सगळ्या पाहुण्यांना बघायचा. डीजे मास्टर एक गाणं वाजवा. माधव ठाकरे सर.
एवढा लवचिक नसेल तेवढं माधव ठाकरे सर या आपल्याला 1000 रुपये आम्ही देतोय. काही सन्मान आहेत जे आपण या ठिकाणी घेणार आहोत. 57 वय वर्ष, एकदा जोरदार टाळ होऊन जाऊ द्या माधव ठाकरे सरांसाठी. 57 वय वर्ष, ज्या वयामध्ये माणूस रिटायर होतो. पण आपण सन्माननीय उपजिल्हा प्रमुख भाईजी गायकर साहेबांकडून 1000 हे तुमच्या जबरदस्त डान्सिंग आणि आपल्या अदाकारींसाठी भाई गायकर साहेब. खरं तर भाई गायकर म्हटलं ना तर भाई प्रत्येक अगदी बारीक गोष्टींकडे लक्ष देणारे व्यक्तिमत्व आणि माधव ठाकरे सर आपले खूप सारं कौतुक असेल. चला काही सन्मान या ठिकाणी आपण करतोय. चला बॅटिंगसाठी केळवली संघ पुढील मॅचच्या टॉससाठी उपस्थित झालाय. पुढील मॅचचा टॉस आधी आपण करू. मी संदीपजी मोरे साहेबांना विनंती करतोय. संदीपजी मोरे साहेब आपण या पुढील मॅचचा टॉस आधी करू आणि त्यानंतर आपण सन्मान घेणार आहोत. चला बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये इन व्हा. जहानमान वरई टीम केळवली. टीम केळवलीचे कॅप्टन आलेले आहेत क्रियांश 11 केळवली आणि त्यांच्यावर आज श्रीराम क्रिकेट संघ साळोख. मी विनंती करेल मोरे साहेबांना की आपल्या शुभ हस्ते पुढील मॅचचा टॉस आपण या ठिकाणी करत आहोत. केळवली संघ खालापूर तालुक्यातून दाखल झालाय तर कर्जत तालुक्याचा श्रीराम क्रिकेट संघ साळोख. टॉस आपण करतोय. हेड इज द कॉल. टेल. टॉस जिंकलाय केळवलीने. मोरे साहेब आपल्या मनापासून धन्यवाद. दोन्ही कॅप्टन आपण इथे थांबा, एकच मिनिट चर्चा करू. केळवली संघाने टॉस जिंकला, फर्स्ट डिसिजन काय असेल? आम्ही प्रथमतः फील्डिंग करण्याचा प्रयत्न. केळवली संघ खरं तर खालापूर तालुक्यातील कित्येक स्पर्धा आपण पाहिल्यात. कर्जत तालुक्यातील आमदार चषकाची मोठे वेनगावची ही स्पर्धा, या स्पर्धेच्या या कडक नियोजनाबद्दल काय सांगा? नियोजन खूप छान आहे आणि असंच नियोजन वेनगाव संघाने अजून करून नवीन प्लेयर्सना संधी मिळावी हीच अपेक्षा या संघाकडून. तर केळवली संघ आपण टॉस जिंकला. सर्वप्रथम आपण करणार आहात ती बॅटिंग, फिल्डिंग माफी असावी. ऑल दी बेस्ट. बॅटिंग करणार आहात श्रीराम साळोख संघाचे कॅप्टन आपल्या समोर. काय सांगाल? हे भव्य दिव्य आयोजन, कर्जत तालुक्यात अत्यंत मानाची स्पर्धा आहे, आमदार चषक 2026, या नियोजनाबद्दल काय सांगा? सेमच सांगेल की चांगलं नियोजन आहे. तर दोन्ही टीमला ऑल दी बेस्ट. चला काही सन्मान या ठिकाणी बाकी आहेत. मॅचला सुरुवात होईल तत्पूर्वी काही सन्मान आपण करूया. मी विनंती करेल केळवली संघ आणि साळोख संघ आपण आयोजकांशी संपर्क साधा. प्रथमेश कडवदादा यांचा सन्मान या ठिकाणी होईल. प्रथमेश कडव यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल आणि दीपक दादा कडव यांचा सन्मान इथे केला जाईल. आपण या ठिकाणी या. आयोजकांच्या वतीने व्यासपीठावरतीच आपण कॅमेरामॅन आपण कॅमेरा जरा टर्न करा. स्टेजवरती आपण पाहुण्यांचा सन्मान करतोय. प्रथमेश कडव आणि दीपक कडव दादा, दीपक भाऊंचाही सन्मान इथे होईल. 83 धावांचं लक्ष्य पार करायचं जहानवान वरईला. आदरणीय तन्वीर जमादार यांचाही सन्मान होईल. तन्वीर शेठ आपणही मंचावरती या. अविनाश केलटकर दादा यांचाही सन्मान या ठिकाणी केला जाईल. मॅच ऑन 83चं टार्गेट आहे, 83 धावा, 30 बॉल. सेकंड इनिंगला सुरुवात. टीम जहानमान वरई या धावांचा यशस्वी पाठलाग करेल का? अविनाशजी केलटकर दादा यांचाही सन्मान या मंचावरती केला जाईल. त्यानंतर निवृत्ती ढाकोळ भाऊंचाही सन्मान. निवृत्ती ढाकोळ साहेब आपणही या, आपलाही सन्मान इथे केला जाईल. पहिला चेंडू, जोरदार अपील. मॅचला सुरुवात झाली. प्रथमेश कडव आणि दीपक कडव यांच्याकडून जर वरईच्या कोणत्याही बॅटरने 50 मारली तर 2000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. निवृत्ती ढाकोळ भाऊंचाही सन्मान आपण मंचावरती करत आहोत. त्यानंतर दत्तात्रय यादव साहेबांचाही सन्मान या ठिकाणी केला जाईल. आपणही या, दत्तात्रय यादव साहेब. त्यानंतर एकनाथजी कोतेकर यांचाही सन्मान या ठिकाणी केला जाईल. एकनाथजी कोतेकर साहेब आपणही या. जबरदस्त मॅच इथून रंगणार. स्ट्रोक भारी आहे, स्ट्रोक चाललाय सीमा पार.
प्रेक्षकांच्या हातामध्ये कॅच आयवा कॅच मारलाय षटकार जान मन वरई हम भी किसी से कम नाही हे दाखवत असताना सिक्सर. त्यानंतर आदरणीय अनंता गवस्कर साहेबांचाही सन्मान या मंचावरती केला जाईल. एकनाथजी कोतेकर, दत्तात्रयजी यादव खूप क्रिकेटचे मोठे फॅन आहेत. आणि त्यानंतर तुषार अंग्रे दादा यांचाही सन्मान या ठिकाणी केला जाईल. तुषार दादा आपणही या. परत एकदा पुन्हा एकदा उंच गेला स्ट्रोक, पकडली कॅच, विकेट गोज डाऊन, फलंदाज आउट. त्यानंतर तुषार अंग्रे दादांचाही सन्मान या ठिकाणी केला जाईल. केलवली संघाचे कर्णधार, श्रीराम साळोख संघाचे कर्णधार, दोनही टीमच्या कॅप्टनने आयोजकांशी संपर्क साधा. खर तर वेनगाव संघाचे एक दिग्गज क्रिकेटपटू, ज्या क्रिकेटपटूने वेनगाव संघाचं क्रिकेटमध्ये फार मोठं नाव उंचावलं ते प्रशांत शिंदे दादा यांचा देखील सन्मान या मुख्य मंचावरती आपण करत आहोत. वेनगाव क्रिकेटचे माजी दिग्गज क्रिकेटपटू प्रशांतदादा शिंदे यांचंही सहर्ष स्वागत. वेनगावचं प्रतिभावान क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये जानमान वरई संघाशी बलाढ्य टीमशी 2 हात करत आहे. जानमान वरई देखील ताकदवान संघ आहे ज्यांनी नाईट टुर्नामेंट आपल्या कारकिर्दीमध्ये जिंकलेले आहेत. यावेळेस स्ट्रोक बॅक टू द बॉलर्स होता, रन मिळला नाही. चांगली बॉलिंग आहे, चांगला बॉलिंग अटॅक. आमदार चषक 2026 ची ही भव्य नाईट स्पर्धा आहे आणि पहिल्याच मॅच मध्ये 83 धावांचं टार्गेट जानमान वरई या संघासाठी ठेवण्यात आले. प्रेक्षकांचे स्टँड बघा, सर्व प्रेक्षकांच्या स्टँड मध्ये आमचे प्रेक्षक फार मोठ्या प्रमाणात आलेले आहेत. अत्यंत मोठी स्पर्धा, बऱ्याच वर्षानंतर वेनगावच्या या क्रीडा नगरीमध्ये आपण आमदार साहेबांच्या नावाने उभारलेली ही क्रीडा स्पर्धा पाहतो. आमदार चषक 2026. बॉलर्स तयार, फिरून मारण्याचा प्रयत्न होता, शरीराचा वेध घेणारा बॉल, आणखीन एक डॉट बॉल. त्यानंतर आदरणीय किरण दादा पालकर आणि मनोज सावंत दादा यांचाही सन्मान या मंचावरती केला जाईल. किरण पालकर दादा आणि मनोज सावंत दादा यांचे आमदार ट्रॉफीमध्ये सहर्ष स्वागत. मोठा चेस आहे, 83 धावांचा. किरण दादा आपण मंचावरती या, आपलाही सन्मान आम्ही करतोय. मनोज दादा सावंत यांचाही सन्मान होईल. 83 धावांचा एक मोठा पल्ला आहे. जानमान वरई संघ तेवढ्याच ताकदीने बॅटिंग करावी लागेल, ती क्षमता आहे ती दाखवावी लागेल. स्ट्रोक आलाय, मिड ऑफ मधून चेंडू चालाय लॉंग ऑफ कडे. याही वेळेस फलंदाज गोलंदाजा समोर, इथून रन आलेला नाही. आपण पाहतो मंचावरती ज्यांच्या वतीने सूरज चव्हाणला 5000 रुपये फिरतात. आपण या खरं तर आयोजकांनी अत्यंत मानाने आपल्या सर्वांना या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे. विजयासाठी लक्ष्य 83च आहे. जानमान वरई पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्यात फक्त 6. 24 चेंडू आणि 77 धावांची गरज आहे. जानमान वरईचे निखिल आणि अजय झांजे, लेफ्टी बॅटर आहे निखिल. 24 बॉल 77. आता एखाद्या तरी फलंदाजाला इथून सूरज चव्हाण सारखी बॅटिंग करावी लागेल. मनोहरजी घाडगे आणि सौरभ शेठ बोराडे यांचंही सहर्ष स्वागत आहे. मनोहरजी घाडगे साहेब आपण मंचावरती या. पहिलाच बॉल, अपील जोरदार आहे आणि विकेट. निखिल आउट. मनोहरजी घाडगे साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी, मी यांना विनंती करेल आपण या. LBW साठी रिव्ह्यू नाहीये. फलंदाज आउट. निखिल पाटील इथून आउट होत.
विकेट आलेली आहे, दुसरी विकेट. यश कोतेकर हा बॉलर आहे. 17 वय वर्ष असणारा हा बॉलर महालक्ष्मी वेणगाव संघाचा. वेणगाव संघाकडे बरेचसे प्रतिभावान चेहरे आहेत. जरी यंग टॅलेंटेड असले तरी मैदानावरती आपल्या परफॉर्मन्सने विपक्षी टीमला थांबवण्याची क्षमता आज त्यांनी दाखवला. आणि विक्रम जानमान वरई संघाला खरं तर नवीन टी शर्ट पुरस्कृत करण्यात आलेले आहेत. कर्जत पंचायत समितीच्या नवनिर्वाचित सदस्या सौ रेश्मा अनिल जोशी मॅडम यांच्या वतीने मात्र हे नवीन टी शर्ट वरई संघाला पुरस्कृत करण्यात आलेले आहेत. रेश्मा जोशी मॅडम यांचं ते तेवढंच कौतुक आहे. आणि विक्रम मैदानाच्या आतमध्ये आला. हार्ड हिटर बॅटर जानमान वरई संघाचा हार्ड हिटर बॅटर विक्रम जर का मैदानावरती राहिला तर मोठे मोठे स्ट्रोक तो लगावू शकतो. फुल टॉस होता, नो बॉल दिलाय पंचांनी, नो बॉल. 1 रन मिळेल आणि आल्या आल्या संधी फ्रीचा बॉल फेस करण्याची, ती मात्र फलंदाज विक्रम झांजेला. 7 धावा वरई संघाच्या स्कोर कार्डवरती आहेत. अजूनही जिंकण्यासाठी लक्ष्य 76 धावा संख्येचं. 23 चेंडू 76 धावा होऊ शकतात. फ्रीटचा बॉल, माधव ठाकरे सरांचा इशारा आलेला आहे. फ्रीट बॉल, विक्रम झांजे फ्रीटच्या बॉलवरती सिक्सर किंवा चौकार मारणार का? विक्रमसाठी हा बॉल थोडा खाली राहिला, अपेक्षित हाईट नाही. सूरज चव्हाण यष्टांच्या मागे जबरदस्त कामगिरी. आधी बॅटिंग करत असताना 20 चेंडूमध्ये 51 धावा केला सूरज चव्हाणने. आणि आता विकेट किपरच्या भूमिकेत देखील तीच कामगिरी सूरज चव्हाणची. खरं तर चेन्नई सुपर किंगचा संजू सॅमसन जसा खेळतो, 2 सेंचुरी त्याने मारल्या आणि विकेट किपरही चांगला आहे, तसाच महालक्ष्मी वेणगावचा सूरज चव्हाण आहे. ऑन साइडला मारलाय, शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये फिल्डिंग झाली, डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. 1 रन बॅकअप आहे. 8 धावा झाल्यात. जानमन वरईचा स्कोर आहे धावा 8. येणारे बॉल बाकी आहेत अजूनही या मॅच मध्ये. आपण बघू शकतो 21 चेंडू आणि 75 धावांची गरज आहे. जानमान वरई संघ जर का कोणत्याही बॅटर इथे 50 ठोकतोय, प्रथमेश कडव आणि दीपक भाऊ कडव यांच्याकडून 2000 आहेत 50 साठी. श्री संदेश दादा पेठे यांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचंय. तसेच श्री मिलन पेठे साहेब यांना सुद्धा मी विनंती करतो की त्यांनी स्थानापन्न व्हायचंय या मंचावर येऊन. तसेच श्री दिनेश दादा केलेटकर यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी या व्यासपीठाकडे यायचंय आणि आपल्या या त्यांना सुद्धा सन्मानित करण्यात येईल. तरी जागेवरून मारलाय. अजय झांजेच्या बॅट मधून आलाय सुपर सॉनिक सिक्सर. 19 बॉल अजूनही आवश्यकता 69 धावांची. कॉन्फिडन्स स्ट्रोक होता अजय झांजेचा. प्रशांतदादा झांजे यांना अजूनही विश्वास आहे की जानमन वरई संघ त्या ताकदीने लढेल महालक्ष्मी वेणगावच्या विरोधात. 19 बॉल 69 धावांची अजून गरज. परत एकदा अजय झांजेच्या बॅट मधून स्ट्रोक अडवलाय बॉल. फक्त सिंगल मिळेल. 18 बॉल आता 68 धावांची गरज आहे. 3 ओव्हरचा खेळ बाकी, 68 धावांची गरज आहे. केळवली संघाचे कर्णधार, श्रीराम साळोख संघाचे कर्णधार, आपण आयोजकांशी संपर्क साधा आणि यानंतर आपण मॅचसाठी रेडी व्हा. 18 बॉल 68 धावांचं टार्गेट आहे. तोपर्यंत ऐकूया या स्पर्धेमध्ये सुमधुर संगीत. शर्यत छकड्यांच्या यात गाजलेलं नाव यांना सुद्धा मी विनंती करतो की त्यांनी मुख्य व्यासपीठाकडे यायचंय. तसेच श्री तुषारदादा चौधरी यांना सुद्धा मी विनंती करतो की त्यांनी मुख्य व्यासपीठाकडे यायचंय आणि स्थानापन्न व्हायचंय. नक्कीच आपल्याला येथे आयोजनात मार्फत सन्मान चिन्ह देण्यात येत आहे, तरी त्यांचा स्वीकार करावा मी अशी विनंती करतो त्यांना. 18 बॉल 68चा टार्गेट आणि पहिलाच बॉल हाताला लागून
समोर साईड स्क्रीन वरती चाललाय चेंडू, सीमा पार, चौकार. अजय झांजे लढतोय, जानमन वरई टीम कडून तो प्रति हल्ला चालू आहे. श्री वैभवजी सावंत यांना सुद्धा मी विनंती करतो की त्यांनी मुख्य व्यासपीठाकडे यायचे आणि आपल्याला विशिष्ट सन्मानित करण्यात येत आहे. श्री वैभवजी सावंत. 3 बॉल मध्ये जर का 3 सिक्सर मारले अजय झांजेने तर प्रथमेश कडव यांच्याकडून 1000 असतील. आणि वा, अतिशय देखणा आणि दिमागदार षटकार थेट मंचावरती मारलाय अजय झांजेच्या बॅटमधून. दमदार बॅटिंग चालू आहे. 16 चेंडू मध्ये 58 धावांची गरज आहे. 16 बॉल 58. चला चेंडू पाठवा. 16 बॉल 58 धावांची गरज आहे. यानंतर होणारी लढत आहे श्रीराम साळोख आणि केळवली हा संघ. दोन्ही कॅप्टन आपल्या टीमला रेडी करा. श्रीराम साळोख संघ आपण खेळाडू कक्षाच्या बाजूलाच येऊन थांबा. हा सामना संपला की लगेच आपण बॅटिंगसाठी रेडी व्हा. फिल्डिंग करायची ती केळवलीला, पण सध्या अजय झांजे अजूनही हार मानायला तयार नाहीये. आम्ही शेवटपर्यंत लढणार. समोरच्या टीमने 82 केल्या असल्या तरी त्याचा प्रति हल्ला म्हणून आम्हीही तेवढा दावा करू. लक्ष 16 बॉल 58च आहे. इथूनही जर का 9 सिक्सर आले आणि 1 चौकार म्हणजे 10 बॉल मध्ये हा सामना जानमन वरई संघाला जिंकता येईल. क्रिकेटमध्ये अशक्य असं काहीच नाही. 16 बॉल आहेत, 9 सिक्सर जर का मारले आणि 1 चौकार जर का मारला तर 10 बॉल मध्ये जानमन वरई हा सामना जिंकेल. फक्त 6 बॉल जास्त आहेत. तो कॉन्फिडन्स अजय झांजेला ठेवावा लागेल. 1 साइड बॅटिंग सध्या त्याची चालू आहे कारण सामना 16 बॉल 58 आहे. अजूनही हे लक्ष आवाक्यात आणता येईल अजय झांजेला. अजयच्या बॅटमधून स्ट्रोक आलाय. खेळाडू बॉल पर्यंत, शरीराचा चांगला वापर. दुसऱ्या रन साठी इंटरेस्टेड होते अजय. 1 रन आली. 15 बॉल 57 पाहिजेत. टीम वेनगावलाही माहिती आहे की हा स्कोर जरी जास्त वाटत असला तरी जर का बॅटिंग दमदार झाली, जानमन वरई संघाला आता बाउंड्रीचं टार्गेट ठेवावं लागेल कारण 15 बॉल मध्ये त्यांना 10 बाउंड्री मारायचे ती मॅच जिंकण्यासाठी. विक्रमचा स्ट्रोक फसलाय, फलंदाज आउट. अध्यक्ष श्री सचिनजी शेलार साहेब इथं उपस्थित आहेत. त्यांनी सुद्धा मुख्य व्यासपीठाकडे यायचे. तसेच श्री वैभवजी सावंत येथे उपस्थित झाले. त्यांचा नक्की तसेच श्री सुभाष शेठ पालकर हे सुद्धा आता आपल्या इथे उपस्थित आहेत. तरी त्यांना सुद्धा मी विनंती करतो की त्यांनी मुख्य व्यासपीठाकडे येऊन स्थानापन्न व्हायचे. योगेशच्या बॅटमधून स्ट्रोक चाललाय. मागे शॉट फाईन लेगच्या डोक्यावरून बॉल बाउंड्री पार चाललाय. योगेशच्या बॅटमधून आलाय चौकार. वरई संघाचा स्कोर पोहोचला या बाउंड्रीने. धावा 30. अजूनही विजयासाठी धावा हव्यात. मॅच जिंकण्यासाठी 53. श्री सचिनजी शेलार साहेब यांचं सुद्धा सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहेत. फलंदाज आउट आहे. 12 बॉल 53चे टार्गेट आहे. कॅमेरामॅन कॅमेरा जरा आता आपण टर्न करा. स्टेजवरती काही सन्मान
आपण पाहुण्यांच्या या ठिकाणी घेतोय. तसेच श्री सुभाष शेठ पालकर यांचं सुद्धा श्रीफल शाल आणि सन्मानित करण्यात येत आहे. तसेच श्री तुषारदादा चौधरी तसेच श्री वैभवजी सावंत यांचा सुद्धा सन्मान करण्यात येत आहे इथे. नक्कीच खरोखरच येथे आपल्या या शृंखलेमध्ये या राणाप्रताप क्रिकेट संघ शिवसेना शाखा मोठे वेनगाव आयोजित दमदार आमदार चषक 2026 मध्ये नक्कीच पाहुण्यांची मांदी आली ते पाहायला मिळाले. ते कचाकच असं समालोचन कक्ष आणि तसेच व्यासपीठ नक्कीच पाहुण्यांनी भरगच्च भरलेलं दिसतंय. खरोखरच वेळात वेळ काढून मात्र या चला 12 बॉल 53 धावांची गरज आहे. साळोख संघाचे कॅप्टन आणि केळवलीचे कॅप्टन आयोजकांच्या वतीने मी विनम्रपणे आपल्याला सूचना करतोय की आपण संपर्क साधा, त्यानंतर मॅचला सुरुवात होईल. 12 बॉल 53चं टार्गेट आहे. फार प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रेक्षक या क्रीडा स्पर्धेला आलेले आहेत. पाहुण्यांची देखील फार मोठ्या प्रमाणावरती गर्दी मोठे वेनगावच्या या स्पर्धेमध्ये. आमदार साहेबांच्या नावाने उभारलेली ही स्पर्धा सन्माननीय कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्र शेठ थोरवे साहेबांच्या नावाने उभारलेली ही स्पर्धा आहे. 12 बॉल 53चं टार्गेट. पहिलाच बॉल ऑन साईडला, पहिल्याच बॉलवरती एक सिंगल आली. 11 बॉल 52. आता हा स्कोर इथून मात्र सिक्सर चौकार याच इक्वेशनने हा स्कोर आता चेस करता येईल. 11 बॉल 52. अजय झांजे अजूनही प्रयत्न करतोय, जो आता स्ट्राईक वरती आला. एक आशेचा किरण म्हणून जर्मन वरई संघाकडे फलंदाज अजय झांजे. 10 बॉल मध्ये 19 वरती तो नॉट आउट आहे आणि 11 बॉल मध्ये 52 पाहिजेत. अजय झांजे आणि भास्करी जोडी 11 बॉल 52. खरं तर 9 बाउंड्रीचा समावेश पाहिजे आता. 8 सिक्सर आणि 1 चौकार. बॉल 11 आहेत. अजय झांजे तो कारनामा किंवा तो चमत्कार करेल का बघायचं. 11 बॉल 52चं टार्गेट. चांगला बॉल टाकलाय. हाईट होती, थोडा बाउन्स करण्याचा प्रयत्न केला. 1 फॉर दी ओव्हर देण्यात आला अंपायर कडून. माधव ठाकरे सर डान्सिंग अंपायर MR पॅनलचे. आता 9 नंबर सरकार माधव ठाकरे सर आणि त्यांचे सुपुत्र राज माधव ठाकरे सर. जबरदस्त पिता पुत्रांची ही जोडी पंचांच्या भूमिकेत आहे. 10 बॉल 52. प्रत्येक बॉल आता बाउंड्री पार हवाय. अजय झांजेच्या बॅटमधून ऑन साईडला 2 खेळाडूंच्या मधून काढण्याचा प्रयत्न, पण इथून रन घेतलेली नाहीये. अजयलाही माहिती आहे की आता 9 बॉल 52. प्रत्येक बॉल बाउंड्रीच्या पार गेला तर जर्मन वरई संघाला या मॅचवरती आपली पकड बनवता येईल. आणि श्रीराम साळोख हा संघ यानंतर इन ॲक्शन असेल केळवली टीमच्या विरोधात. ती दमदार फाईट देईल. 9 बॉल 52 धावा. महालक्ष्मी वेणगाव संघाचा बॉलर दीपक. वाह, फटका चांगला. अजूनही प्रयत्न चालू आहेत अजयचे. रुपेशने कॅच ड्रॉप केली. सोपा झेल होता. 8 बॉल आता 52 पाहिजेत. 8 बॉल आता 52ची गरज आहे. अजय झांजे आता खरं तर क्रिकेटचा आनंद घेतोय. लागला तर 6, नाही तर रन नाही, अशा अवस्थेत आहे. दिसले साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी मुख्य व्यास केळवली संघाचे कर्णधार अजयच्या बॅटमधून लॉंग ऑफ कडे हा स्ट्रोक आला. सिंगल इथून घेतलेली आहे. 7 बॉल 51. 7 बॉल 51ची गरज आहे. मॅच समाप्त झाली की श्रीराम साळोख आणि केळवली संघ आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये एंटर होणार आहात. ही गोष्ट लक्षात घ्या. वेळ अजिबात घेऊ नका, कारण बरोबर 1 तास या मॅचला लागलाय. आणि सर्वप्रथम आयोजकांशी आधी संपर्क साधा. केळवली संघाचे दिसले साहेब आणि कुणालजी चव्हाण यांचंही आगमन होत आहे. कुणाल दादा
चव्हाण आपण मंचावरती या. या दरम्यान हा चौकार आलाय. 6 बॉल बाकी आहेत. विजयासाठी धावा पाहिजे तर 47. 6 बॉल कंपल्सरी 47चं टार्गेट आहे. जर्मन वरई संघाला कुणालदादा चव्हाण यांचंही आगमन या ठिकाणी होतं आणि त्याचबरोबर केवळी संघाचे पाठीराखे खंदे समर्थक दिसले साहेबांनाही विनंती करेल की आपण या मंचावरती यावं. वेणगावकरांच्या वतीने आमदार ट्रॉफीमध्ये दिसले साहेबांचं सहर्ष स्वागत. दिसले साहेबांचा सन्मान आपण या मंचावरती करू. सर आपण या सहर्ष स्वागत आहे. निलेश चव्हाण दादा यांच्या शुभ हस्ते आपण दिसले साहेबांचा सन्मान करतोय आणि त्यानंतर मिलिंद चव्हाण दादा यांचाही सन्मान इथे केला जाईल. दिसले सर आपण मंचावरती या. 6 बॉल 47. सामना आता 6 मारूनही वरई संघापासून दूर आहे. पहिलाच बॉल अजय झांजेसाठी होता विकेट किपरच्या हातात. डॉट बॉल आणि कॅमेरा जर आपण टर्न करा. इथे केळवली संघाचे दिग्गज क्रिकेटपटू आहेत आणि आताही इथे खेळतात. म्हणजे जसं MS धोनी खेळतात ना तसे केळवली संघाचे दिसले सर खेळतात. त्यांचा सुपुत्र याळा आणि त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. सहर्ष स्वागत आहे दिसले साहेब. एक रन इथून मिळेल. 4 बॉल 46 धावांची गरज आहे. त्यानंतर मिलिंद चव्हाण दादा यांचाही सन्मान इथे केला जाईल. मिलिंद दादा आपण या मंचावरती आणि कुणाल चव्हाण दादा यांचाही सन्मान इथे होईल. कुणाल दादा चव्हाण मिलिंद दादा चव्हाण यांचा सन्मान इथे मुख्य मंचावरती केला जाईल. आपण या. सामना 4 बॉल 46 आहे. जागेवरून मारण्याचा प्रयत्न होता. परत एकदा विकेट सेफ ठेवायच्यात. एकच धाव घेण्याचा प्रयत्न अजय करत होता आणि या दरम्यान चला 3 बॉल बाकी आहेत. या दरम्यान आपण पाहतोय पाहुण्यांची गर्दी या क्रीडा स्पर्धेमध्ये आमदार साहेबांच्या नावाने उभारलेली ही स्पर्धा आहे. मिलिंद दादा चव्हाण यांचा सन्मान आपण या मंचावरती करत आहोत. कुणाल चव्हाण दादांचाही सन्मान या ठिकाणी आपण करतोय. कुणाल दादा मिलिंद दादा आमदार चषकामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. रिटायर्ड हर्ड बॅटर इथून परतले अजय झांजे. चला 3 बॉल बाकी आहेत मॅच समाप्तीकडे. कुणाल दादांचा सन्मान या मंचावरती होतोय. चांगला स्ट्रोक आहे. लॉंग ऑफ मध्ये आल्या आल्या खेचला षटकार. 2 बॉल बाकी आहेत. 40 ची गरज आहे. हॅलो श्रीराम सालोक विपक्ष केलवली. सामना चालू व्हायच्या आधी आयोजकांशी संपर्क साधायचे दोन्ही संघाचे कर्णधार. खरं तर आमच्या वेणगावचे आदरणीय जावई मिलिंद चव्हाण दादा सहर्ष स्वागत आहे. जावयांचा मान पहिला. मिलिंद दादा आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. हँडसम चेहरा आहे. डॅशिंग पर्सनॅलिटी आहे. मिलिंद दादा सहर्ष स्वागत. 1 बॉल आता फक्त बाकी आहे. 2 धावा ऍड होतील. 38 ची गरज आहे 1 बॉल मध्ये. आमचे स्कोरर सूरज हॅलो आणि इथून मॅच समाप्त सालोक झाली. संघाचे कर्णधार तसेच राहुल दादा मालुसरे आपण सुद्धा व्यासपीठावर यायचे. आपला सुद्धा सन्मान होणार आहे. चला मॅच इथून समाप्त झालेली आहे. जय हनुमान वरई संघाला पराभूत केलं महालक्ष्मी वेणगाव आणि जे कॅश प्राइज आहे सूरज चव्हाणने जे 3 सिक्सर मारले आणि रुपेशने 1 सिक्सर मारला. विजयने 1 सिक्सर